नामांकित पत्रकारांच्या समोर देश, राज्य, जिल्हा, शहर येथील माध्यमांसमोर याचं विमोचन नुकतंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न झालेलं आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांची प्रेरणा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आशीर्वाद आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं कार्य या नेत्यांच्या कृपादृष्टीने मी आणि माझे सारे व्यासपीठावर माझ्या समवेत असलेले नेते, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कार्यकर्ते, सहकारी, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, 70 उमेदवार आणि लातूरकर यांनी मिळून हा लातूरकरांचा जाहीरनामा आपल्या पुढे मांडलेला आहे. आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे, आदरणीय राहुल गांधी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय प्रियंका गांधी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय हर्षवर्धन सपकाळ, आदरणीय विजय वडेट्टीवार, आदरणीय बंटी पाटील, डॉक्टर शिवाजी काळगे, धीरज देशमुख, वैजनाथराव शिंदे, अभय साळुंके, किरण जाधव, दीपक सूळ, स्मिता खानापुरे, संतोष सूर्यवंशी, निंबाळकर ताई, सचिन गायकवाड, या साऱ्यांच्या विचारानं हा जाहीरनामा आम्ही आपल्या पुढे मांडलाय आणि या लढ्यामध्ये आम्ही सगळे उतरलेले आहोत. 5 गॅरंटी लातूरसाठी आम्ही घेऊन आलेले आहोत. नव्या लातूरच्या प्रगतीसाठी 5 गॅरंटी. पहिली, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप. टक्केवारी मुक्त लातूर महानगरपालिका. दुसरी,
लातूर केअर, आरोग्याची हमी प्रत्येकासाठी. लातूरकरांचा विमा उतरवणं केंद्राची आणि राज्याची योजना आहेच, पण त्या पुढे जाऊन आरोग्याच्या संदर्भामध्ये जे आजार आहेत, जे आजार या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, अशा आजारांसाठी उपचारांसाठी लातूरकरांसाठी विमा योजना, लातूरकरांसाठी फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप. हे प्रत्येक लातूरकराचं स्वास्थ्य हे निरोगी राहावं. प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. अनेक वेळा एखादा आजार एखाद्याला होऊन जातो आणि डॉक्टर नेहमी असं आपल्याला सांगतात की वेळीच याचं जर निदान झालं असतं तर कदाचित हा आजार आपल्याला टाळता आला असता. अजून लातूर सारख्या शहरामध्ये खोलवर या व्यवस्था रुजलेल्या नाही आहेत आणि म्हणून सामान्य माणसासाठी म्हणजे 45 वर्षाच्या वरच्या महिलांना आणि 50 वर्षाच्या वरच्या पुरुषांना फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही सुरू करणार आहोत. अपघात विमा त्यामध्ये देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. तिसरी, महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास. आम्ही हे यापूर्वी केलंच होतं, पण सरकार आणि प्रशासकाच्या काळामध्ये याच्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आणि ती योजना खोळंबली. पण आम्हाला असं वाटतं की ही योजना लातूरकरांनी अगदी याचं उत्स्फूर्त स्वागत केलं होतं आणि ही योजना पुन्हा लागू करावी किंवा याची व्याप्ती वाढावी अशी मागणी लातूरकरांच्याकडनं आमच्याकडे झाली आणि म्हणून तिसरी गॅरंटी आमची महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास. चौथी, स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली. लातूरला वाहतुकीची कोंडी, दुर्दैवानं लातूरात होत असलेले अपघात आणि त्याची वाढती संख्या हे सारंच लक्षात घेता स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली राबवणं ही काळाची गरज बनली आहे. आणि त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल नेटवर्क, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, CCTV, पार्किंग बेज, पार्किंग लॉट्स, मल्टी लेवल कार पार्क्स याची गरज ही ओळखून ही गॅरंटी आम्ही इथं दिलेली आहे. लातूर शहरामध्ये अनेक शासकीय निमशासकीय जागा आहेत आणि त्या जागांचा उपयोग बहुमजली वाहनतळ करण्यासाठी आम्हाला कसा करता येईल याचा पुढाकार येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. म्हणजे उदाहरणाखातर आपलं जे जुनं बस स्टँड आहे, आम्ही येतानाच आता खासदार महोदयांशी चर्चा केली तेव्हा जुन्या बस स्टँडला लातूरकर असं म्हणतात की खाली बस स्टँड असावं आणि त्याच्यावर मल्टी लेवल कार पार्क असावं, जेणेकरून गोलाई मधले जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना आणि ग्राहकांना दुकानासमोर गाडीतून उतरल्यानंतर
वाहन लावण्यासाठी एक सुरक्षित जागा ही उपलब्ध करून द्यावी. तिथं आपल्याला ते करता येईल. इथं शादीखान्याच्या शेजारी एक मोकळी जागा आहे, तिथेही तो प्रकल्प रेंगाळलेला आहे आणि तिथं देखील बहुमजली वाहनतळ आपल्याला निर्माण करता येईल. अगदी गुळ मार्केट जवळ आपलं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्या शेजारी रेल्वेची जागा आहे. खासदारांचे आणि रेल्वे मंत्र्याचे मधुर संबंध आहेत. त्यामुळं मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तिथंही पब्लिक पर्पज यासाठी आपल्याला काही व्यवस्था विकसित कराव्या लागतील आणि म्हणून तोही आमचा आग्रह असणार आहे. शिवाजी चौकामध्ये बस डेपो आहे, तिथंही आपल्याला काही अशा व्यवस्था करता आल्या. दळणवळणाला सक्षम करण्याच्या संदर्भामध्ये ही आमची भूमिका या ठिकाणी असणार आहे. आणि 5वी गॅरंटी, लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये तर विकासाची कामं काँग्रेसनं यापूर्वी नेलेलीच आहेत. म्हणजे आज जे रस्ते, नाल्या, पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापन, पथदिवे हे तर आम्ही केलंयच, पण लातूरचा विस्तार वाढतोय आणि लातूरच्या शहराच्या हद्दीच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्याला आपण झालर क्षेत्र असं म्हणतो, फ्रिंज एरिया, तर तिथं अनेक वसाहती आता विकसित झालेल्या आहेत. तिथं अजूनही त्या वसाहती रस्त्याची वाट पाहतायत, नालीची वाट पाहतायत, पाणी पुरवठा वाहिनीची वाट पाहतायत, मलनिसारण वाहिनीची वाट पाहतायत, पथदिव्यांची वाट पाहतायत. अशा अनेक वसाहती आहेत आणि म्हणून आम्ही घर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा व कचरा पेटी याची हमी, ही 5वी गॅरंटी ही आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की पाणपोई ज्याला आपण म्हणतो, फिल्टर वॉटर, आता शौचालय आपण अनेक ठिकाणी उभे केले, त्याची सुद्धा व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत. म्हणजे प्रत्येक 100 ते 250 मीटरवर एक सार्वजनिक शौचालय उभं करण्याची आमची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर पाणपोई हे सुद्धा आम्ही जवळपास 300 ठिकाणी लातूर शहरामध्ये शुद्ध पाण्याचे वितरणाचे केंद्र उभे करणार आहोत. म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा एखाद्या प्रभागामध्ये, एखाद्या मैदानाच्या शेजारी, बागेच्या जवळ, तर हे वॉटर फिल्टर्स आम्ही उभे करणार आहोत. महिलांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये महिला भवन, जेणेकरून महिलांना त्या महिला भवनामध्ये एकत्र येता येईल आणि तिथं त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, किंवा महिलांना एक ठिकाण उठबस करण्यासाठी, ये जा करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, थोडीशी उसंत मिळाल्यानंतर वेळ घालवण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये महिला भवन या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे. महिलांचं सक्षमीकरण, महिला बचत गटांना जे भांडवल लागतं ते फिरत्या स्वरूपाने सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये आम्ही योजना आखलेली आहे. आणि महिलांसाठी बचत गटाच्या वस्तू विक्री करण्यासाठी त्यांच्यासाठी एक बाजार किंवा महिला मॉल ज्याला आपण म्हणतो, महिला बचत गटासाठी जिजाऊ पथक याची देखील आम्ही स्थापना या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. लातूरला कचरा मुक्त करण्याचा जो प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आणखी संपूर्ण यश आपल्याला मिळालेलं नाहीये, पण त्या दिशेनं आम्ही ठोस पावलं उचलण्याच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत. नाले सफाई ही नियमित झाली पाहिजे. नाले सफाई देखील नियमित होत नाही आणि म्हणून यांत्रिकीकरणाद्वारे नाले सफाई करण्याची व्यवस्था आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. 5 वर्षामध्ये 1 लाख नवे
वृक्ष झाडं लातूर शहर हद्दीमध्ये लावण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक हेल्थ क्लिनिक उभं करण्याचा आमचा संकल्प आणि लातूर शहरामध्ये जी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तर त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आम्ही आता इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही रूपांतर करण्याचा आमचा मानस आहे. याच्यामुळं पर्यावरणाला मदत होईल आणि एअर क्वालिटी इंडेक्स ज्याची चर्चा आपण करतो, ऐकतो, वाचतो, तर एअर क्वालिटी इंडेक्स हा प्रमाणामध्ये कसा राहील यासाठी आम्ही ठोस पावलं आणि धोरण आखणार आहोत. अनेक लोक हे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि त्या भाड्याच्या घरामध्ये जे लोक राहतात त्यांना परवडणारी घरं ही सरकारी योजनेतून किंबहुना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या योजनेच्या माध्यमातून ही उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आणि मजूर जे आहेत आमचे, जे आज शिवाजी चौकामध्ये उभे असतात किंवा लातूरच्या अनेक ठिकाणी ते सकाळी एकत्र येतात आणि तिथं मग तिथून कंत्राटदार त्यांना कामावर घेऊन जातो, तर त्यांना निवारा तिथं देण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे थांबण्याची व्यवस्था, थांबा, आम्ही या व्यवस्थेकडे सुद्धा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक नवं उद्यान आम्ही विकसित करू पाहतोय. खेळाचं मैदान, ओपन जिम, रीडिंग रूम, अभ्यासिका, लातूर पॅटर्न याला बळ देण्याचा सुद्धा आम्ही मानस स्वीकारलेला आहे. आणि रीडिंग रूम्स अनेक ठिकाणी, अनेक वस्त्यांमध्ये, घरामध्ये सुद्धा मुला मुलींना अभ्यासासाठी पोषक वातावरण किंबहुना जागा ही उपलब्ध नसते, तर त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रीडिंग रूम्स विकसित करण्यासंदर्भामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत. एक मध्यवर्ती सार्वजनिक ग्रंथालय आणि रीडिंग रूम ही देखील ट्युशन एरियाच्या ठिकाणी ही मागणी आहे, तर तिथं ही संकल्पना साकारण्याचा आमचा मानस आहे. रस्ता सुरक्षेच्या ठोस उपाययोजना, आता वाहतूक एवढी वाढलेली आहे की तिथं आता ट्रॅफिक पोलीसची सुद्धा संख्या खूप कमी आहे आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकारानं ट्रॅफिक वॉर्डन्स वर्दळीच्या चौकांमध्ये आता वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी नेमण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कार्यक्रमामध्ये तो मुद्दा नोंदवलेला आहे. संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कव्हरेज, अल्पसंख्याक कल्याण केंद्र, लातूर पॅटर्न, महानगरपालिका शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम याची आम्ही आता सुरुवात करणार आहोत. काही ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि काही ठिकाणी जिथं शाळांसाठी आरक्षित जागा आहेत तिथं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या उपक्रमाअंतर्गत मग त्याला प्रोत्साहन देऊन या व्यवस्था इथं विकसित करण्याकडे आमचा कल आहे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूरमध्ये भटके विमुक्त जात जमातीचे सुद्धा आमचे अनेक बांधव आहेत, त्यांचं कल्याण केंद्र हे सुद्धा आम्ही या ठिकाणी उभं करण्याचा आमचा मानस आहे. आर्ट गॅलरी, एक्सपेरिमेंटल थिएटर याची आवश्यकता आहे, ऑडिटोरियम याची आवश्यकता आहे, भूमिगत वीज वाहिन्या व गटार योजना, फेरीवाले म्हणजे गोलाईमध्ये आपण इथं आहोत आणि फेरीवाले इथं खूप आहेत संख्येनं आणि धोरण नसल्यामुळं त्यांची गळचिपी व्हायला लागली. संविधानानं अगदी फेरीवाल्याला सुद्धा जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून सरकारला किंबहुना लातूर शहर महानगरपालिकेला या मधल्या काळामध्ये काही त्याच्यावर ठोस उपाययोजना करता आल्या नाहीत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही फेरीवाला धोरण राबवणे हा एक मुद्दा आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे. प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण आणि अनाधिकृत फ्लेक्स जे आहेत लातूरला यापासून आम्हाला मुक्तता द्यायची आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री काल लातूर येथे आले आणि
सत्ताधाऱ्यांनी अनाधिकृत फ्लेक्सनच त्यांचं स्वागत केलं. खरं म्हणजे किमान मुख्यमंत्री येत आहेत, त्याचा जो काही सन्मान आपल्याला राखायचा आहे तो देखील भारतीय जनता पक्षाला राखता आला नाही. अनाधिकृत फलकाने त्यांचं स्वागत केलं, ते सुद्धा दुर्दैवी आहे. शेवटी लातूरकर हे केंद्रबिंदू मानून जर उपाययोजना केल्या तर मला असं वाटतं अशा चुका कोणाकडनंही होणार नाहीत. आणि म्हणून हे जे काही अनाधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स आहेत याच्यापासून लातूरला मुक्त करणं हा एक आमचा ठळक मुद्दा आहे. अतिक्रमण मुक्त लातूर शहर. तर अनेक ठिकाणी फुटपाथ्स आहेत, पण त्या फुटपाथवर अतिक्रमण झालेलं आहे. सामान्य माणसाला बाजारात आल्यानंतर खरेदी करायला येत असताना रस्त्यावरूनच चालावं लागतं आणि मग त्याला धक्का लागतो, कुठलं तरी वाहन खेटून जातं, भांडणं होतात, छेडछाड होते. आणि म्हणून चालणारे जे आहेत, पादचारी जे आहेत, त्यांना जर आपल्याला ही व्यवस्था देता आली आणि ज्याच्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली, बँगलोर असेल, चेन्नई असेल,